ते कुंकेश्वर पॅकर्स कुंकेश्वर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. यानंतर काही दिवसांनीच लगेचच कुंकेश्वर पॅकरची देखील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते कुंकेश्वर गावामध्ये अण्णा चव्हाण यांच्या सहकार्यामधून. तर आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं देखील पुन्हा एकदा भेटणार आहोत. चला सामन्याला आपण सुरुवात करूयात. जबरदस्त लढत होईल, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल ही लढत. कुंकेश्वर पॅकर्स क्रिकेट टीमचा जर विचार केला तर प्रदीप उर्फ अण्णा चव्हाण हे संघनायक आहेत. त्याचबरोबर मंदार बाईत, सिद्धेश कोकम, अक्षय गावडे, दशरथ साईम, नानू वातकर, यश साईम, प्रसाद तेजम, अमोल कोकम, आर्यन धुमाळी, त्याचबरोबर पंकज धुवाळी ही खेळाडू स्क्वॉडमध्ये आहेत कुंकेश्वर पॅकर्सच्या. दुसऱ्या बाजूला DRCC पॅकर्स जामसंडे क्रिकेट टीममध्ये बाबू पेंडुरकर जे टीमचे नायक आहेत, अक्षय मयेकर, नदीम थोडगे, त्याचबरोबर पारस नलावडे, ऋषिकेश तारकर, मिथिलेश कोबरेकर, सिद्धेश घाडी, स्वयंभू शेडगे, पारस आचरेकर, त्याचबरोबर अखिल फकीर, भावेश मांडवकर, मुसा खान हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टीमच्या ताफ्यामध्ये DRCC पॅकर्स जामसंडे क्रिकेट टीम. मॅच ऑन. दोन्ही सलामीवीर स्ट्रायकर बॅटर्स मैदानामध्ये दाखल झाले आहेत. डावाची सुरुवात करण्यासाठी धडाकेबाज जोडी ओळखली जाते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अनुभवाचं गाठोड पाठीवरती घेऊन प्रदीर्घ अनुभव, वय वर्ष फक्त 47. वय हा फक्त आकडा असतो, हेच मात्र अण्णा चव्हाण यांनी आतापर्यंत सिद्ध केलंय. क्रिकेट या खेळाप्रती असणारं प्रेम, क्रिकेट या खेळाने आपल्या सगळ्यांनाच लावलंय वेड. त्यामुळे नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं काही सोडून आपण क्रिकेट या खेळासोबत जोडले जातो. हा खेळच अद्भुत आहे. खेळाची प्रत्येक वेळी मजा वेगळी येते, प्रत्येक वेळी खेळ बदलतो, त्यामुळे रंगत वाढते. गोलंदाज तयार. अण्णा चव्हाण यांचा पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती और पिच हल्ला केलाय, जसा आला तसा मागे पाठवलाय. धडाकेबाज षटकार. वॉर्मअप पद्धतीचा चेंडू. पहिल्याच बॉलवरती हल्ला केलाय पारस नलावडे, ज्याने दमदार षटकार ठोकलाय. पारसचा आक्रमक अंदाज आपण अनुभवलाय. ओरपिश बॉल होता आणि कोणतीही दयामाया दाखवली नाहीये. हाफ ट्रॅकर बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न, कसं अपील. नकारात्मक मान हल्ली आहे पंचांची. डॉट बॉल इथे घेतला अण्णा चव्हाण यांनी. हा अनुभव आहे. या अगोदरच्या बॉलवरती एक षटकार जरूर आला, त्यानंतर फिंगर्स रोल केले, धीम्या गतीचा बॉल इथे टाकला, टप्पा पडल्यानंतर किंचितचं वळण घेऊन बॉल बाहेर गेला. याही वेळेला एक ब्रेक आहे. जरी तू षटकार ठोकलास तरी माझा अनुभव मी कुठेही कमी पडू देणार नाही, हे अण्णा चव्हाण यावेळेला सांगतायत बॅटरला. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आता मात्र होते. पहिलाच वॉर्मअप बॉल होता आणि त्या बॉलवरती आक्रमक अंदाज बॅटरचा. धीम्या गतीचा बॉल यावेळेला ओळखले, पंच केले बॉलला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल वेगात जाईल शानदार चौकार. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे कमीत कमी 40-45 धावांचा आकडा ओलांडण्याचा इरादा असेल. एक षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर एक शानदार चौकार देखील आलाय पारस नलावडेच्या बॅटमधून. व्यक्तिगत 10, टीमची धावसंख्या देखील 10. पहिलं षटक अण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी, नाणेफेकी जिंकत कुंकेश्वर पॅकर्स कुंकेश्वर क्रिकेट टीमने क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करणं पसंत केलं. बॅटिंगसाठी आमंत्रित केले DRCC जामसंडेला. शॉर्ट बॉल त्या क्षेत्रात खेळलेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय. सुईमधून धागा ओवावा असा फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप पॉइंट बाउंड्री लाईन ओलांडतोय हा चेंडू. येतोय शानदार चौकार. बॅटर पारस नलावडेने बहुधा आपल्या बॅटला 4 आणि 6चाच पाडा शिकवलाय. आतापर्यंत 14 धावा आलेत, एकही धाव पळून पूर्ण केली नाहीये. घनदाट झाडीचं कव्हर आहे पूर्ण बाउंड्री लाईनला. ऑफटिकच्या बाहेर थोडंसं नियंत्रण भरकटल्यानं चव्हाण यांचं अनुभव आहे. कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळलेत, चांगली बॅटिंग करतात, एक ऑलराऊंडर म्हणून टीमचे नायक.
आणि कुंकेश्वर पॅकर्स या संघाचं नाव या खेळाडूने रोशन केलंय. असा हा खेळाडू अण्णा चव्हाण. नाव सहजासहजी लगेच होत नाही. नाव होण्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करावं लागतं. ते काम अण्णा चव्हाण यांनी केलंय. त्यामुळेच त्यांचं नाव टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. या खेळाडूचं नाव. शॉर्ट बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या डी झोन कडे बॉल गेला की नाही याची शहानिशाची पुष्टी अंतिम क्षणी पंच करतायत. एकच धाव इथे मिळेल. सिंगलने पहिलं षटक संपलंय. अण्णा चव्हाण यांच्या पहिल्या षटकात आतापर्यंत 16 धावा आले. थोडस महागडे षटक. अजून एक चॅलेंजिंग ओव्हर आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी जे असणार तिसरं षटक. गोलंदाजांसाठी एक चॅलेंज असणार. 10 षटकांच्या आतमध्ये सीमित ठेवावं लागेल या षटकात. मात्र तत्पूर्वी षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार बॉलिंग मॅक वरती. चला बॉलर नेम प्लीज. यश. यश साईम गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल फेकण्यासाठी व्यक्तिगत पहिलं टीमचं दुसरं षटक. स्ट्राईकला बॅटर तयार. ऋषिकेश और पिच बॉल स्ट्रेट राउंड द ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. सरळ बॅटने खेळलेत. स्ट्रेट ड्राईव्हचा नजाकत. फटका स्ट्रेट आहे तितकाच ग्रेट देखील फटका पाहायला मिळालाय. सुपर हिट चौकार. या आधीच्या ओव्हरमध्ये एक पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती हल्ला केला. एक आक्रमक अंदाज दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. 20 धावा. शॉट त्यावरती आहे कडक शॉट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावांचा रतीब रचलाय. आक्रमकता ही बचावाचं साधन आहे. यावेळेला दोन्ही बॅटरचा जर विचार केला ना तर दोन्ही बॅटरने सुरुवातीच्या 2-2 बॉल मध्ये 10 धावा बनवलेत. पुन्हा एकदा बॉलर अगोटप्याचा बॉल. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर पुल केल्या. पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि या षटकात देखील पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 2 डॉट बॉल आले होते पहिल्या षटकात आणि त्यानंतर चौकार आला. त्यानंतर अजून एक चौकार ठोकला. जर आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत या गोलंदाजांनी. चौथा बॉल फेकण्यासाठी यश तयार. टीमची धावसंख्या 28. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो. गोलंदाजाला दंडित केलंय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 29. बॉलर तयार बॅटर तयार. और पिच बॉल कडक लांब 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 पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कसं रोखावं बॅटरला हा यक्ष प्रश्न यशच्या समोर आहे आणि त्यासाठीच कानमंत्र देण्यासाठी अण्णा चव्हाण त्याच्यापर्यंत पोहोचलेत. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. वेळेनुसार तुमचा अनुभव कामी येतो. तोच अनुभव अण्णा चव्हाण यांचा यावेळेला कामी येईल का यशसाठी ते पाहावं लागेल. मात्र समोरून एक आक्रमक अंदाज बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश. ऋषिकेश तारकर यांचा एक आक्रमक फलंदाजीचा अंदाज आपण अनुभवलाय. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आणि अण्णा चव्हाण यांच्या विषयी आपण चर्चा करत होतो तर तो अनुभव या बॉलवरती तरी यशला कामी आलाय. सिंगल आणि धावसंख्या बदलली आहे. 36. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील फेकण्यासाठी बॉलर तयार. शॉट त्याला केले पुल. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल आलाय. षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे. तब्बल 42 धावा. 2 षटकामध्ये आलेत ह्या 42. धावांचा रतीब. धावांचा डोंगर. जेवढे उंच डोंगर आपल्याला समोर दिसत आहेत तेवढ्या धावा आतापर्यंत बनवल्यात. यश याने आता या षटकात जर विचार केला तर 26 धावा खर्च केल्या.
ऋषिकेश यांचा आक्रमक फलंदाजीचा एक वेगळाच आविर्भाव आपण अनुभवला. दुसऱ्या बाजूला पारस देखील नलावडे खूप चांगली फटकेबाजी करतात आणि विकेटच्या शोधामध्ये कुंकेश्वर पॅकरचा संघ. अण्णा चव्हाण यांचा देखील झंझावात आपण डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अनुभवणार आहोत. चला 50-50 ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. आता मात्र बॅटिंग टीम साठी धावा रचण्याची एक मोठी संधी येईल. बॉलर साठी एक चॅलेंज आहे. 10 धावांपेक्षा कमी धावा या षटकात खर्च करायचे. बॉलर तयार. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळलेत. डान्सिंग आउटफील्ड आहे तरी देखील बॉल वेगात पोहोचलाय. दुसऱ्या धावेसाठी सरसावले. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर 10 धावांपेक्षा कमी धावा या षटकात गोलंदाजाने खर्च केल्या तर या अगोदर ज्या धावा आलेत ना त्याच्यामधून 4 धावा मायनस होणार आहेत. बॉलरचं नाव कृपया. अक्षय बॉलिंग मार्क वरती आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केले. चॅलेंजिंग ओव्हर 50-50. बॅटर तयार. श्रीकेश यावेळेला लेग स्टिक वरचा बॉल ग्लान्स केलाय. सिंगल एकच धाव इथे ऍड केली जाईल. लेग बायचं सिग्नल पंचांनी कळवलंय. बॉलर तयार. बॅटर तयार. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा आलेत. और पिच बॉल टाइमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. क्या बात है. जबरदस्त फटका आहे. खोदून काढला. यावेळेला वेट केलं. थोडीशी फ्लाईट दिली. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर मिनी हेलिकॉप्टरला उडवलं आणि सरळ लँड केलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टीमची धावसंख्या आता मात्र फलकावरती वाढतीये. 51 या षटकात 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेत. बॉलर तयार. याही वेळावर पिच बॉल मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. चेंडू बराच का हवेत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पॉइंट वरती क्षेत्ररक्षक सिंगलच इथे ऍड होईल. दुसऱ्या धावेसाठी गेले नाहीयेत. पारस नलावडेला स्ट्राईकला यायचंय कारण बराच काळ पारस नाव स्ट्रायकिंग येईल. त्याला मोठी फटकेबाजी करायची. टीमची धावसंख्या या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा आलेत आणि धावसंख्या पुढे गेली आहे 52. षटक क्रमांक 3 फलकावरती 52 धावा आहेत. ओह ओह गोइंग 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 अँड गॉन. अखिल कडून 100 रुपयांचा कॅश प्राइज इथे मिळणार आहे या फटक्यासाठी. कॉपी बुक स्टाईल पुढे पाय टाकला आणि एक जबरदस्त फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलं. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर बॉलला धाडलं षटकारासाठी. बॉलर तयार. शॉट त्याला हुक केले. डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल. चौकार. धावांची लयलूट होते आणि स्ट्राईक का घेतली पारसने याची प्रचिती आली आहे. या षटकात जर आपण विचार केला तर तब्बल 20 धावा आलेत. म्हणजे टोटल 10 धावा अजून ऍड होतील. 30 63 धावा. 63 मध्ये अजून 10 धावा ऍड होतील. 73 धावा फलकावरती आलेत. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 50-50 ओव्हर मध्ये 20 धावा बनवल्या त्यामुळे 10 धावा अजून एक्स्ट्रा ऍड झाल्या. गेम चेंजिंग ओव्हर आहे. धावसंख्येचं ओझं वाढतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती. टीमची धावसंख्या आहे 73 धावा. हा इनिंग ब्रेक मध्ये मेन रोड गिरिये क्रिकेट टीमच्या संघनायकाने कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपल्याला जर आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. आपण त्यानंतर नाणेफेक करणार आहोत. बॉलर नेम प्लीज. प्रसाद. शेवटचे षटक 4थ्या षटकातील पहिला बॉल फेकण्यासाठी प्रसाद तयार. टीमची धावसंख्या 73. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तब्बल 30 धावा. 10 धावा ऍड झालेत. चांगला बॉल समोर टाकलाय. समोरच खेळले आहेत. बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट राईट टू ग्राउंड. जबरदस्त फटका. एकच
धाव इथे मिळाली आहे. समोरच्या दिशेने व्ही मध्ये विराट कोहली स्टाईलने, सचिन तेंडुलकर स्टाईलने हा फटका खेळलेत. क्रिकेटमधले हे दुर्मिळ फटके आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 74. शॉर्ट बॉल. 74 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये झाली आहे. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्व असतं. तीच भागीदारी दोन्ही बॅटरची झाली आहे. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात तुमच्या धावा कधी वाढतात ज्यावेळेला पार्टनरशिप होते, भागीदारी होते. आयुष्यामध्ये अनेक भागीदारी असतात, त्यामधली क्रिकेटच्या मैदानावरची ही भागीदारी. ऑफटिकच्या बाहेर शपल क्रॉस झाले मात्र सफल झाले नाही. निर्धाव चेंडू गणला गेलाय. धावा एवढ्या जास्त झालेत ना, धाव घेण्यासाठीच फलंदाज धावत नाहीयेत. मात्र क्रिकेटला तुम्ही सहजासहजी हलक्यात घेऊ शकत नाही. कदाचित अण्णा चव्हाण यांची जर बॅट तळपली ना, तर तुम्हाला नक्कीच धावांचा डोंगर देखील पाहायला मिळेल. वाईट बॉलची घोषणा इथे होते. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या बदलली आहे. 76. 76 रन. मॅच नंबर 4 आजच्या दिवसातील. पुढे आले स्टेट ड्राईव्हचा सुंदर फटका, बॉल बॅक ड्राईव्ह केले. समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक परतीची फेकी आली आहे. सिंगल टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सिंगलने संतुष्ट असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ अण्णा चव्हाण आणि टीम. बॉलर तयार. ऑफटिकच्या बाहेर वेगात टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब. यावेळेला वाईट बॉलची घोषणा होते. एका दंडात्मक धावेने धावसंख्या वधारते. 78 धावा. शेवटचे षटक. 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी. कुंकेश्वर पॅकर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढाई. ओव्हर पिच बॉल समोर खेळलेत. क्षेत्ररक्षकाला बीट करत, टाटा गुड बाय हाय हॅलो करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 4 ओव्हरची ही लढत आहे. आता मात्र धावा ओव्हर झालेत. 84 धावांचं लक्ष झालंय. समोर डोंगर दिसतोय, त्या डोंगरापेक्षाही मोठी धावसंख्या कदाचित झाली आहे. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर कोणतंही लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. बॉलर तयार. हवेत बॉल. विकेटच्या शोधामध्ये अण्णा चव्हाण पोहोचतील का बॉल पर्यंत? प्रयत्न तर केले मात्र डान्सिंग आउटफील्ड आहे, त्यामुळे विकेट पाहायला मिळतोय का? भागीदारी इथे ब्रेक केली आहे. पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळाला. नॉट आउट आहे. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगली भागीदारी. कृपया एकदा जोरात आपण टाळ्यांचा कडकडाट करूया या अभिज्ञ अशा भागीदारीसाठी. खूप चांगली भागीदारी दोन्ही बॅटर मध्ये. एका बाजूला ऋषिकेश तारकर आणि त्याचबरोबर पारस नलावडे यांची धुवाधार फलंदाजी. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 85. 86 धावांचं लक्ष असणार. कुंकेश्वर पॅकर्स कुंकेश्वर क्रिकेट टीमच्या समोर 24 चेंडू आणि 86 धावांचं मोठं लक्ष आहे. दिल्ली बहुत दूर आहे. मात्र कुंकेश्वर पॅकर्स क्रिकेट टीमच्या अण्णा चव्हाण यांची जर फलंदाजी यावेळेला बोलली तर कदाचित हा सामना चुरशीचा होईल. मात्र पाहूयात नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये. कॉम्बॉक्स मध्ये आवाज बदलेल. पुढचं विवरण करण्यासाठी आपण ऐकूयात पंकज चव्हाण यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी.
धन्यवाद अमोलजी जमदाडे सर. श्री पुणकिन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 वर्ष 6वे. पहिले 5 पर्व यशस्वी झाल्याने 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिनांक 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपल्या समोर आहे. DRCC पॅकर्स जामसंडे त्यांच्या विरुद्धमध्ये कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर. टॉस विन झाले कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघ आणि टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु आपण घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरताना पाहायला मिळाला आहे का असं आपण म्हणू शकत नाही, कारण अजूनही दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे आणि लक्ष जर पाहिलं तर 86 धावांचं लक्ष आहे. परंतु पारस नलावडे ऋषिकेश तारकर यांनी काय बॅटिंग केली, सर्वांना प्रभावित केलं, आपल्या नावाचं वेळ लावलं. आणि 24 बॉल मध्ये आता बरवायचे आहेत 86 धावा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. आणि आता जर पाहिलं तर कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर या टीमच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगणी गाव कुणकेश्वर. या कुणकेश्वर गावचा सुपुत्र आहे. अनेक वर्ष क्रिकेट पंढरीची सेवा झाली आहेत. अनेक मैदान गोलंदाजीच्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली आहे. अण्णा चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते. नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश कोकम. सिद्धेश गाडी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं GMPL कबड्डी मित्रमंडळ प्रीमियर लीग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सी सर्कल स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. त्या स्पर्धेचे आयोजक पहिला बॉल घेऊन येत आहेत. यावेळी पहिला बॉल ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावाकडे प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा घेतली आहे. परंतु जर पाहिलं तर अण्णा चव्हाण जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तेव्हा आपण या मॅचचा रिझल्ट सांगू शकत नाही, कारण त्यांची बॅटिंग लाईन सुद्धा मोठी आहे. अनेक तारे सितारे त्यांच्या टीम मध्ये सुद्धा आहेत. अक्षय गावडे आपल्याला टीम मध्ये ऍड दिसतोय. दसरथ साहिब, नानू वातकर आहे. यावेळी फटका बसलाय. कॅच होणार की नाही ऋषिकेश तारकर, परंतु समालोचन कक्षाला सन्मान दिलाय. एकच धाव मिळणार. बॉल जर पहिला गोशांगी क्षेत्रामध्ये गेलाय आणि धावफलक टोटल 3 या आकड्यावर पोहोचलाय. अण्णा चव्हाण स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपण ज्यासाठी ओळखलं जातो त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. जर पाहिलं तर 15 फेब्रुवारीला कुणकेश्वर महाशिवरात्री सुद्धा झाली आहे आणि त्यावेळी आपण अण्णा चव्हाण यांना त्या ठिकाणी पाहिलं. यावेळी बिगिट बॅटच्या रनरमध्ये बॉल आलाय आणि अण्णा चव्हाण यांनी बॉलला फेकलाय. डीप काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर षटकार. काही स्ट्रोक पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग झालाय. अण्णा चव्हाण बॅटचा एवढा संपर्क त्यांचा अचूक आहे ना, तेवढाच त्यांचा संपर्क अचूक आहे. यावेळी सुद्धा बिगिट. यावेळी अगोदर चर्चा झाली होती अण्णा चव्हाण यांची. दुसऱ्या डावमध्ये ते झंझावात करणार जी पारसने खेळी केली, ऋषिकेशने केली, परंतु मी सुद्धा काही कमी नाही. अनेक वर्ष मी क्रिकेट खेळलो आहे. 47 वर्षाचा आहे तरी सुद्धा अजून क्रिकेट खेळतो आहे. परंतु एखाद्या 20-22 वर्षासारखी फलंदाजी करतात खेळाडू सारखी. हेच तर क्रिकेट आहे. फिटनेस पाहायला मिळतोय त्यांचा. धावफलक पाहिलं टोटल धावफलक 15 या आकड्यावर पोहोचलाय. तुम्ही आक्रमण केलाय, आम्ही सुद्धा करू शकतो. आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत. परंतु हा सामना जिंकणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. चमचमती ट्रॉफी आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा सध्या सुरू आहे बापर्डे गावामध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो आहोत. या स्पर्धेचा आनंद घेतो आहोत.
काही जण पाहिलं तर घरी टीव्हीवर सुद्धा स्पर्धाही पाहतायत. यावी फुल टॉस, याही बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेंजच्या बाहेर. हा सलगचा तिसरा षटकार आलाय आणि स्पर्धेतील पहिली षटकाराची हॅट्रिक ही मात्र अन्नाद चव्हाण यांच्या नावावर झाली आहे. क्या बॅटिंग केले अन्नाद चव्हाण यांनी. सलग 3 बॉलवर 3 षटकार खेचल्यात. अफलातून बॅटिंग झाली आहे. धावफलक पाहिलं, धावफलक 21 या आकड्यावर पोहोचलाय. अन्नाद चव्हाण क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनुभवाचे बोल पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक, याही बॉलला बिग हिट. वा 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 वा, क्या बात है. अन्नाद चव्हाण अगोदरच एस्टॅनच्या मागे रणनीत्या बनवत होत्या, मला सुद्धा बॅटिंग करायची आहे. आणि आता जर पाहिलं अन्नाद चव्हाण यांचा बोलबाला पाहायला मिळालाय. दमखम दाखवलाय. सिद्धेश गाडी महागडे ठरलायत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 27 धावा. काय बॅटिंग केली आहे. परंतु हे षटक जर पाहिलं तर तिसरं षटक असतं तर मात्र धावांची लयलूट सुद्धा झाली असती, धावा ऍड झाल्या असत्या. परंतु हे पहिलं षटक होतं. परंतु आता जर पाहिलं तुम्हाला या प्रकारचीच फलंदाजी करायची आहे, असा जर तुम्ही खेळ केला तर सामना दूर नाही आहे. 86 धावा कशाही होऊ शकतात. आता जर पाहिलं समीकरण झालं विजयासाठी 18 बॉल मध्ये 59 धावांची गरज आहे. आणि विकेट जर पाहिली तर जबरदस्त बनवली आहे. अहोरात्र कष्ट घेतलेत. मातीची विकेट आहे, कारण मातीच्या विकेटवर खेळणे आणि सिमेंटच्या विकेटवर खेळणे यामध्ये सुद्धा फरक आहे. परंतु काही जणांना वाटत असेल मातीच्या विकेटवर बॉल पडल्यानंतर थोडासा हळू येतोय, परंतु या विकेटमध्ये असं नाहीये. बॉल पडल्यानंतर स्किट होतोय आणि तेवढाच बॅट अँड बॉलचा संपर्क सुद्धा अचूक होतोय. परंतु पहिल्या षटकाचा काही संपलाय. धावफलक 27 या आकड्यावर पोहोचलाय. परंतु आता जर पाहिलं तर दशरथ साहिम हा मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला अन्नाद चव्हाण आहेत. सलग 4 बॉलवर 4 षटकार अन्नाद चव्हाण यांच्या बॅट मधून आल्यात. एक मानाची अभिमानाची स्पर्धा आहे आणि पहिल्यांदाच बापरडे मध्ये गाडीवाडी ची स्पर्धा हे खेळण्यासाठी आल्या आहेत. पूर्णिकन देवी क्रिकेट म्हणजे बापरडे गाडीवाडीची स्पर्धा खेळण्यासाठी 6व्या पर्वामध्ये आल्या आहेत. परंतु त्यांचा खेळ सुद्धा बहारदार झालाय. चांगले बॅटिंग त्यांनी मात्र केली आहे. परंतु आता जर पाहिलं दशरथ साईमवर सुद्धा लक्ष असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. यावेळी जर पाहिलं वाईटचा बॉल होता, परंतु अन्नाद चव्हाण सुद्धा गरम झाले आहेत. कारण उन्हाचा प्रवाह सुद्धा तसाच आहे आणि सामना जर पाहिला तर हाय व्होल्टेज होणार आहे. पारस आचरेकर हा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पारस नावाचा चर्चा सुद्धा झाली आहे. पारस नलावडे काय बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आलाय दशरथ. दबाव मिळालाय अगोदरच बॉलरवर. टाकण्याच्या अगोदर देत बॉल पंच घोषित करतात. नाट्यमय दृश्य पाहायला मिळत आहे. रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय, परंतु पारसला कमबॅक करावा लागणार आहे. कारण पारस नलावडे यांनी तो मात्र बॅटिंग मध्ये कमबॅक केला आहे. ऑन साइडला बॉलला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी डान्सिंग आउटफील आहे. दिशा भरकटलाय बॉल आणि तेवढे क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तर आल्यात, परंतु अन्नाद चव्हाणकडे स्ट्राईक राहणं देखील गरजेचं आहे. त्यांची बॅट बोलली आहे, त्यांच्या स्ट्राईक देणं गरजेचं आहे. परंतु अन्नाद चव्हाण स्ट्राईक पासून दूर राहत आहेत. परंतु दशरथने आता विचार करायचा, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. 1 रन घेऊन अन्नाकडे स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. धावफलक पाहिलं 29 या आकड्यावर पोहोचलाय. जे प्रेक्षक आताच tenniscricket.in ला जोडले असेल त्यांच्या माहितीसाठी DRCC पॅकर्स जामसंडे त्यांच्या विरोधात कुणकेश्वर पॅकर्स. या जर पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेरच बॉल फेकलाय. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंच दुनिया समांतर करत धावा मिळतात अवांतर. हा वाईटचा सिग्नल पंचांचा आलाय. परंतु तुम्हाला सुद्धा चुका करायच्या नाही आहेत. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमचा विचार केला. प्रदीप चव्हाण उर्फ अन्नाद चव्हाण कॅप्टन, मंदार बाहित, सिद्धेश कोकम, अक्षय गावडे, दशरथ साईम, नानू वादकर, यश साईम, प्रशांत तेजम, अमोल कोकम, आर्यन दुवाई, पंकज दुवाई अशी आपल्याला टीम पाहायला मिळते त्यांची. यावी फुल टॉस बॉलला फेकलाय स्क्वेअर फाईन लेग रिझन मध्ये. परंतु धावा किती असणार? 2च धावा. स्ट्रोक चांगला होता, परंतु घोषांकी क्षेत्र हा स्ट्रोक तुम्हाला स्क्वेअर लेग मिड विकेट या रिझन मध्ये खेळणं गरजेचं होतं. धावफलक पाहिलं या 2 धावांनी धावफलक 32 या आकड्यावर पोहोचलाय. 32 धावा झाल्यात.
3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 32 धावा झाल्या, स्कोर तर आलाय. आता मात्र चांगल्या प्रकारे पार्टनरशिप करावी लागेल. ज्या प्रकारे ऋषिकेश तारकर आणि पारस नलावडे यांनी पार्टनरशिप केली आहे, धावांचा डोंगर रचलाय. परंतु आता अण्णा चव्हाण आणि जर पाहिलं तर दशरथ साईमला धावांचा पाठलाग करायचा आहे. आपल्यामध्ये सुद्धा पार्टनरशिप बनवावी लागेल, भागीदारी बनणं गरजेचं आहे. उत्कृष्ट गुणलेखन केले जात आहे. पहिल्या सामन्यापासून आता जर पाहिलं चौथ्या सामन्यापर्यंत आमच्या समवेत जोडले जात आहेत ते सन्माननीय प्रशांत गाडी साहेब गुणलेखक. डिजिटल स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत अविष्कार एलवे आणि जय पाडेकर कॅमेरामॅन. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, पंचावन्न वाईडची अपेक्षा मागतायत. परंतु हा बॉल जर पाहिला तर हा बॉल डॉट आहे. हा डॉट बॉल आलाय. परंतु जर पाहतायत थोडी चर्चा केली जात आहे, डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा सिग्नल पाहायचा आहे काय असणार आहे. वाईट बॉल आलाय, पंचांचा वाईटचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धाव बलकेमध्ये ऍड केली जात आहे. आता जर पाहिलं तर या षटकामधील अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. पारस आचरेकर तयार आहे. समोर जर पाहिलं दसरा साईम, यावी बिगिट बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय आणि जर पाहिलं तर 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांनी सांघिक धावलक 35 या आकड्यावर पोहोचलाय. 35 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. वर द विकेटने गोलंदाजी समोर काय स्ट्रोक केला, स्टेट इट. बॉलला फेकला बाउंड्रीच्या बाहेर. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. पाच बॉलचा काही संपलाय, अजूनही एका बॉलचा काही शिल्लक आहे आणि धावफलक पाहिलं 41 या आकड्यावर पोहोचलाय. सामना अजून दूर नाही झालाय. यावी चांगला स्ट्रोक आहे, थोडेसे ऑब्स्टिकच्या बाहेर गेले, सफल झाले आणि याही बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दॅट्स अ मॅसिव्ह सिक्स. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क. हा जबरदस्त षटकार, बॉल थेट मैदानाच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 47 या आकड्यावर पोहोचलाय. काय बॅटिंग झालं, अण्णा चव्हाण यांनी अगोदरच उल्लेख केला. जेव्हा बॅटिंग साठी जात होते त्यावेळी चर्चा झाली की आपण जर पाहिलं बॉल पडल्यानंतर ही फलंदाजांसाठी विकेट आहे, फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळे आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत, आम्ही सुद्धा खेळू शकतो. परंतु कॅल्क्युलेशन अण्णा चव्हाण आणि दशरथ साईमने केलाय. 2 षटकांचा काही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं, धावफलक 47 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. परंतु हे षटक महत्वाचं असणार आहे. तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळतं. 50-50 षटक असणार आहे. या षटकामध्ये अण्णा यांना धावांची लयलूट करायचे, परंतु हे षटक टाकण्यासाठी अगोदरच बॉलर ठेवला होता आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर नदीम थोडगे पाहायला मिळतोय. नदीम थोडगेला ठेवलं होतं मागे, त्यांना माहिती होतं हे षटक हातायचं आपल्याला, एक बॉलर वीक असू शकतो, त्यामुळे नदीमला ठेवलाय. परंतु आता पाहायचं अण्णा चव्हाण समोर आहेत. प्रदीर्घ अनुभव अण्णा चव्हाण यांच्या गाठीशी आहे. परंतु आता जर पाहिलं हा सामना पाहण्यासारखा असणार आहे. इथून पुढे प्रत्येक बॉलर इतिहास असणार. विजयाचा शिल्पकार कोण असणार हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाज तयार. यावी शॉर्ट पिच बॉल, बॅटची लेडिंग एज घेतली आहे. बॉल जर पाहिला तर मागील क्षेत्रात गेलाय. मिळतं धावा 1. धावफलक पाहिलं तर धावफलक 48 या आकड्यावर पोहोचलाय. परंतु हे षटक हातात होता अक्षय गावडे, त्यावेळी त्यांनी मात्र 20 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता पाहायचं आहे, तुम्हाला फायदा घ्यावा लागेल.
बोलून दाखवायचं नाही, कृतीमधून करून दाखवायचं. अण्णा चव्हाण स्ट्राइक एंडला. ओ हो, चांगला बॉल डिलिव्हर केलाय, टप्पा पडलाय, बॉल थोडासा बाउन्स झालाय. नदीम थोडगेला यासाठी ठेवलं होतं. हा प्रमुख गोलंदाज होता DRCC पॅकर्स टीमचा, आणि त्यामुळे नदीम थोडगे याला मात्र मागे ठेवलं गेलं. ही रणनीती आहे, हे कॅल्क्युलेशन आहे. परंतु अण्णा चव्हाण यांना कमबॅक करावं लागणार आहे. यावी बिगिट आहे, परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉलला नाही थांबवू शकत. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीसी. 3 बॉल मध्ये फक्त 5च धावा आल्यात. म्हणजे अण्णा यांना आता चांगले स्ट्रोक घ्यावे लागणार आहेत. यावेळी फुल टॉस, असा बॉल अण्णा समोर फेकणं हे चुकीचं आहे. अण्णाने फेकला या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. कुणकेश्वरचा बाहुबली झाडलाय या बापर्डे गावामध्ये आणि सर्वांना वेळ लावलाय. पहिल्या डावामध्ये पारस नलावडे यांचं झंझावत पाहायला मिळालं, त्यांनी प्रेक्षकांना वेळ लावलं. आता अण्णा चव्हाण काही थांबायचं नाव घेत नाही. यावी जर पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर्ड होता. बॉलची घोषणा झाली आहे फक्त 1 धावांसाठी. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. या 1 धावाने सांघिक धावफलक 59 या आकड्यावर पोहोचला. 59 धावा झाल्यात. प्रदीप चव्हाण म्हणजे अण्णा चव्हाण खेळत आहेत 11 बॉल 39च्या धावसंख्येवर वैयक्तिक. हो, यावी चांगला बॉल होता. ऑन साइड लागण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय, परंतु डायरेक्ट हिट झालं असतं. अण्णा चव्हाण बाद झाले असते. बॅकअप नाही आहे, परंतु ऋषी यांचं बॅकअप मिळालंय अखेर क्षणी. 2 धावा आल्या. 2 धावाने सांघिक धावफलक 61 या आकड्यावर पोहोचलाय. षटकाची सांगता झाली आहे, कॅल्क्युलेशन सुरू आहे. या षटकामध्ये धावा आल्यात 14 धावा आल्यात. म्हणजे टोटल यामध्ये आता 14 धावेमध्ये प्लस 7 धावा ऍड केल्या जातील या षटकामध्ये, आणि त्यानंतर टोटल धावफलक 68 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे आता जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 68 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे आता जर पाहिलं तर एका ओव्हरचा खेळ असणार, एका षटकाचा खेळ आहे. आणि आता 6 बॉल मध्ये सहा बॉल मध्ये 18 धावांची गरज. फक्त तुम्हाला 3 षटकार मारायचे त्या ओव्हर मध्ये. 6 बॉल 18, परंतु कमबॅक काय होऊ शकतं गोलंदाजी ट्रॅकवर पाहायचं आहे. चला मेन रोड गिरिये कॅप्टन, आपण या टॉस साठी सज्ज राहायचंय. मेन रोड गिरिये कॅप्टन अण्णा चव्हाण 12 बॉल 41 वर खेळत आहेत. दशरथ साहिम 6 बॉल 18 वर खेळत आहेत. परंतु आत्ता सामना पाहण्यासारखा असणार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचणारा सामना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी ऋषिकेश तारकर पाहायला मिळतोय. बर्गतचं शरीर एष्टी असलेला फलंदाज पाहायला मिळतोय. परंतु समोर जर पाहिलं दशरथ साहिम, परंतु आता जर पाहिलं तर 6 बॉल आहेत आणि 18 धावा. यावी पंचांचा सिग्नल हा मात्र 1 बाउन्स आलाय. 1 बाउन्स पंचाने दिलाय. हा चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, परंतु आता समीकरण 5 बॉल 18 धावांची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. 5 बॉल 18. यावेळी जर पाहिलं तर स्ट्रोक चांगला आहे, परंतु पकडले कॅच, विकेट डाऊन झाले. परंतु आता प्रेशर आहे. आता येणारा खेळाडू कशा प्रकारे खेळणार, आता कोण येणार याची देखील चर्चा सुरू आहे. कोणाला पाठवायचं, या परिस्थितीचा आढावा खेळाडू कोण घेऊ शकतो, आढावा कोण घेऊ शकतो आणि कोण चांगली फलंदाजी करू शकतो. कारण समीकरण पाहिलं
तर 4 बॉल 18 वर गेलाय आणि त्यासाठी निवड केली जाते आहे अक्षय गावडे यांची आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंगला अण्णा चव्हाण आहेत. स्ट्रायकिंग इनला अक्षय गावडे महागडे ठरले होते. तिसऱ्या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत परंतु आता तुला वसूल करायचे आहेत. 4 बॉल 18. ऋषिकेश तारकर स्वतःला सिद्ध करतील का? बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाली आहे परंतु आता जर पाहिलं तर आता ते गोलंदाजी करण्यासाठी आहेत. समोर अक्षय गावडे यावी शॉर्ट पिच बॉल याही बॉलला पुल केलाय बॉलला फेकलाय टिप्स केवळ एक बाउंड्रीच्या बाहेर षटकार आणि या 6 धावेने सांघिक धाव फलक 74 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे आता तर जर पाहिलं 3 बॉल 12 ची गरज आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. अण्णाकडे ट्राईक राहिलाय. आता पाहायचंय काय होणार. सामना रंगत आलाय. यावी पटका तेवढा प्रॉपर नाही झालाय परंतु जर पाहिलं तर ही दुसरी धाव तर आली आहे. तिसरीकडे पावलं वळत आहेत परंतु आता जर पाहिलं तर तिसरी धाव सुद्धा चौथीकडे पावलं. आता किती धावा येणार हे मात्र पाहायचं आहे. काय खेळ रंगला आहे. 5व्या धावेकडे पावलं वळली आहेत. आता पाहायचं आहे आणि आता पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत तुमचा निर्णय पोहोचवा. किती धावा आहेत? टोटल 5 धावा या बॉलवर आल्यात. एक बॉल मध्ये 6 धावांची गरज. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करायचा आहे. 1 बॉल 6. अक्षय गावडे स्ट्रायकिंग एंडला आहेत परंतु यापूर्वी तुम्ही काय केलं याला महत्व दिलं जात नाही. क्रिकेटमध्ये महत्वाच्या क्षणी तुम्ही काय करणार याला महत्व आहे. 1 बॉल आहे आणि 6 धावांची गरज. समोर जर पाहिलं ऋषिकेश तारकर आहे. 1 बॉल असा फेकायचा आहे जो 6 धावांना मान्य नसणार आणि 1 बॉलवर असा स्ट्रोक खेळायचा आहे जो 6 धावांना मान्य असणार. परंतु अक्षय गावडे असं वाटलं सुद्धा नव्हतं प्रेक्षकांना एवढा सामना दूर जाईल एवढा जवळ होईल. याही डॉट बॉल. काय घडलंय. आडव्या बॅट नेण्याचा प्रयत्न झाला परंतु काय मॅच रंगल्या. प्रेक्षक हो सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करा. प्रेक्षकांना ज्या प्रकारे सामना अपेक्षित होता त्या प्रकारची लढत पाहायला मिळाली परंतु जर पाहिलं तर विजया झालेला संघ जरी असेल विजय झालेला परंतु विजयापेक्षा पराभवाची चर्चा झाली पाहिजे.